वाघमारेने व्हिडिओ बघितला की काय? सत्य काय हे? काय झालं वाघमारे? रेंज नाही. आता भारती मावशीने मला एक व्हिडिओ पाठवलाय, डाउनलोड होत नाही. काय करू? बरोबरच आहे, नसायलाच पाहिजे नेटवर्क. मगाशी सांगितलं ना तुम्हाला मी जरा आराम करा म्हणून, आणि तुम्ही मोबाईल बघत बसलाय बा इथं. मग काय करू? बोर होतंय मला. अहो वाघमारे, मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला की बोर झाला तर मला बोलवा, माझ्याशी गप्पा मारा, मी गाणं गाऊन दाखवतो, नाहीतर मग नाचून दाखवतो यावेळेला. बस. ए बाबा नको, काल गाणं ऐकलं, बस झालं. आणि वाघमारे, तुमचा मोबाईल ना माझ्याकडे असणार आहे. जेव्हा तुम्हाला महत्वाचा फोन येईल तेव्हाच देणार तुम्हाला. सत्या अरे सांगितलं नाही एकदा? ऐका, नो फोन, फक्त आराम. आराम करा. पंकज दादा, कशासाठी मला बोलवलं होतं तात्यासाहेबांनी? हे बघा, आता तात्यासाहेब येतील आणि ते स्वतःच तुम्हाला सांगतील. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. वा 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 वा. समोसे बाहेरून आणल्यासारखे वाटतात? नाही, आम्ही स्वतः तळले ते. वा 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 वा, अतिशय आनंद झाला. म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब चालून आमच्या घरी आला. किती भाग्याचा दिवस आहे आमच्यासाठी. आणि जर लोकशाहीचा चौथा खांब स्वतःहून आमच्या घरी चालत आला असेल तर त्याचा आदर करणं, सत्कार करणं हे आमचं इष्ट कर्तव्य नाही का? समजा तसं नाही केलं, लोकशाहीला काय वाटेल? लोकशाही आम्हाला काय म्हणेल? काय तात्यासाहेब, त्यापेक्षा आपण कामाचं बोलूया का? इतकं आवडलं ना मला हे सगळं, ते करूच आपण. पण त्याच्या आधी तुम्ही आमच्या हातचा शिरा खा. अरे बापरे, एवढे पैसे कशासाठी? मी सांगतो ते माझं काम केलंच तर याहून अधिक मिळतील. तात्यासाहेब, अहो तुम्ही काम तर सांगा, लगेच होऊन जाईल. तात्यासाहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. तात्यासाहेब येतो. नका नका पाहू बाई माग वळून. नर्स, नर्स, बोला की वाघमारे, काय पाहिजे तुम्हाला? पेपर तरी मिळेल का वाचायला? हो मॅडम, मिळेल. ती न्यूज आजच्याच पेपर मध्ये आल्या. वाघमारे 100% बघणार ती. ओ थांबा वाघमारे, पेपर तरी कशाला वाचताय तुम्ही? नाही म्हणजे आजकाल पेपर मध्ये बी कसल्या बातम्या असतात. यानं ह्याला भोकसलं, त्यानं त्याला भोकसलं, लुटमारी, चोरी. कशाला उगाच डोकं खराब करून घ्यायचं? नका वाचू तुम्ही पेपर, नका वाचू. हे आता तू आम्हाला पोलिसांना सांग. ह्या गोष्टी आधी आमच्यापर्यंत येतात आणि मग पेपरात येतात. ताई, आणाव पेपर. हो. ठीक आहे, मी बी बघतो पेपर मिळतोय का ते. बलमा, ऐक, 2 कप चहा घेऊन. तुला कधीपासून थंड पोहायला लागली चाची? अरे तू जा, लवकर ये. हा.
करू मला लवकर ये बलमा लवकर ये. थँक्यू. वेलकम. वाघमारे चा. सॉरी वाघमारे सॉरी वाघमारे सत्य सॉरी. काय रे? अहो चुकून झालं. फोन बी काढून घेतला आणि आता पेपरवर चहा टाकलं. पेपर बी वाचून दिला नाही. आणि इकडं एकच पान खराब झालंय फक्त. बाकी अख्खा पेपर चांगला आहे. ठीक आहे. हे घ्या चहा घ्या. खरंच सॉरी वाघमारे चुकून झालं. काय बाया नशीब तर हाय माझं. त्या सत्याचं म्हणजे कायचं म्हणलं तर नेमकी माझा आडवी नाही. रत्ना काटे तुला आता काट्यानं काटा काढायच पाहिजे. अव तिथं फताड पसरून झोपण्यापेक्षा त्या सत्याला आपल्या बाजूनी कसं करून घेता येईल ती बघावायच. ती मोबाईल बघणं जरा कमी करा, नाही त्या मोबाईल मधल्या बायका बाहेर येऊन तुम्हाला मारतील. रत्ना काटे 2 मिनिटं थांब. लय भारी हिरोईन आहेत आणि आमच्या नशिबी बघा. काय बाया माणूस तर हाय, वाज तर लाज आहे का? तिथं एकच बायको नीटनेटकी सांभाळता येईना आणि ही दुसऱ्या बायका बघत बसल्या ती. अव हिथं मी आपल्या पोराला नोकरी कशी लागल, आपला फायदा कसा करून घेता येईल हे बघायला लागली. या त्याचं तुम्हाला काय आहे का? गेली 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 गेली. कोण गेली? रत्ने सत्याची सत्ता गेली. काय? अहो काय बी कसं बोलतायसा? बडबड नाही करत आहे. मला जे दिसतंय ते तू पाहिलं ना की तुझा पण विश्वास बसत. बया 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 बया. बरं ह्याचा आपल्याला काय फायदा? बावळण्याची बुद्धी कधी चालणार? फायदा आहे फायदा. रत्न जरा विचार कर. ही गोष्ट जर का मंजूने पाहिली, तिला सत्याचं हे रूप आवडेल का? आणि तिने जर का हे बघितलं तर ते बघायला आपल्याला किती मज्जा येईल. फक्त हा व्हिडिओ तिने बघितला पाहिजे. वय 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 वय. अव तिला तर कळलंच पाहिजे, ती बी आत्ताच कळलं पाहिजे. नाही म्हणजे कसं लई दिवस झालं दोघांच्यात भांडण पेटलं नाही ना. की वाईट भांडण पेटवून देऊया आणि कसं जरा हात असं शिकून घेऊया. आता पण आता कसं काय कळणार? कसं आहे वाईट कामाला उशीर न ग ना. रत्ने थांब थांब जरा विचार कर पुढं. हे असं येड्या म्हशीचं पारडं. आत्तोबा हा आत्तोबा. जावई बापू तुम्ही हाय सवी. हा त्याबाई बोला की. मंजू मंजू बरी आहे का? विचारायसाठी फोन केला होता. एकदम बऱ्या आहेत वाघमारे. आणि ऐका
उगाच सारखा फोन करू नका त्यांना, कारण त्यांचा फोन आता माझ्याकडे असणार. नाही 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 नाही, अजिबात नाही करत, डिस्टर्ब नाही करत. हा ठेवते ठेवते ठेवते. तिकडे फोन फोन तिकडं. सांगतोय घाई करू नको तर. सत्य होता ना? त्या सत्याने का नाही मुद्दाम तिच्याकडनं फोन स्वतःकडे घेऊन ठेवला असेल. तिला तो व्हिडिओ दिसाय नको ना काय म्हणून. पण मी बी रत्ना काटे आहे, त्याच्यामुळं ह्यो व्हिडिओ मंजीपर्यंत कसा पोचवायचा मला बी चांगलं ठाव आहे. काय मग वाघमारे मॅडम, काय म्हणतात तुमच्या बातम्या? काय चाललंय तुमच्या जगात? बरं चाललंय. नशीब पेपर तरी वाचू दिलास, नाही तर सारखं वाघमारे हे करू नका ते करू नका, हे करू नका ते करू नका, काय ना काहीतरी चालूच आहे कधीपासून. काय मंजू मॅडम, आता कसं वाटतंय? बरं आहे? बरं वाटतंय, पण अजून थोडं थोडं दुखते. थांबा आपण चेक करू, चेक करून बघू. हा काय म्हणालात मगाशी? दुखतंय? हे बघा, आता आपल्याला थोडं फिजिओथेरपीचे एक्सरसाइज करावी लागते. मिस्टर सत्यजित, तुम्ही थोडं बाहेर या. वाघमारे मी आलो सर. हे पहा, जोपर्यंत मसल पेन्स आहेत तोपर्यंत आपल्याला फिजिओथेरपी करावी लागेल. माझ्याकडे काही फिजिओथेरपिस्टचे नंबर आहेत, मी देईन तुम्हाला ते. पण मग तुम्ही त्याला भेटून पुढे फिजिओथेरपी चालू करा. ठीक आहे डॉक्टर. आत्या तू? होय, हे जेवण आणलंय तुझ्यासाठी आणि छपरछंद आणली ती बर का. हा खा. नका नका उठू नका, झोप झोप झोप. तुला भेटायसाठी आली होती. बरी आहेस नव का? हा भया, लय धीराची आणि लय खमकी आहेस बघ. होय तर नाही म्हणजे मी लय नाव ठेवली बर का तुला, पर तू तोंडच बंद केलंस माझं. तर तुला खरं सांगू का, ही समज का नाही सत्यामुळे निभावलं बर का. हा लय जीव हाय बाय तुझ्यावर त्याचा, लयच प्रेम करतो तुझ्यावर. पण तुला खरं सांगू का, म्हणजे सत्या का नाही तुझ्यासाठी जीव देऊ बी शकतो आणि एखाद्याचा जीव घेऊ बी शकतो. नाही आते, जीव बिव नाही घ्यायचा तर कुणाच. असं तुला वाटतंय फक्त. पण त्याला एकदा का राग आला की तो काय करतो माहित नाही मी तुला. तर चांगलं ठाव आहे की, अगो त्या मुकादमाला कसला दम ठोकला माहित आहे का. कधी भरला त्यानं मुकदमाला दम? होय तर तुला ठाव नाही. बया 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 बया, अगं अख्ख्या साताऱ्यात गाजलो की प्रकरण, आणि तुला खरंच काय ठाव नाही. नाही. तू हित आहे म्हणल्यावर तुला कसं ठाव होईल म्हणा. आत्या नक्की काय झालंय ते सांग मला. थांब तुला दावती. हा बघ बघ. सत्या, सत्या, सत्या. काय झालं बापू? काय आहे हे?
म्हणजे मला जी भीती वाटत होती ती चुकीची नव्हती. हेच करायला गेला होतास ना बाहेर? सत्या, माणसानं वचनं अशीच द्यावी जी त्याला पाळता येतील. जर तुला तुझ्या रागावर कंट्रोल ठेवायला जमणार नव्हतं तर का शब्द दिलास तू मला? मला दिलेले शब्द मोडलास ना आता. तू कधीच तुझं डोकं शांत ठेवत नाही. पण वाघमारे, तो मुकादम आपल्या घरी आला होता ना, त्यानंच आपल्या घरी येऊन आपल्याला धमकी दिली होती. आणि तात्यासाहेब मला म्हणले की त्यांना खबर मिळाली की हे सगळं त्या मुकादमाने केलंय म्हणून. आणि म्हणूनच मग कायदा नाही, पोलीस नाहीत, तू काय सगळ्यांचा ठेका घेतलाय? ही असली गुंडगिरी करायला लोकांनी तुला निवडून दिलंय. उद्या याच गोष्टीचा राग ठेवून त्यांनी तुझ्यात परत हल्ला केला तर? होय बाय, पोलिसात गेला तर काय करशील तू? सध्या जरा पुढचा विचार बी करत जा. राजकारणात टिकायचंय तुला. सॉरी वाघमारे, बघा माझ्याकडे चूक झाली. मी रागाच्या भरात असं करायला नाही पाहिजे होतं. अशी त्याला धमकी नाही द्यायला पाहिजे होती. प्रत्येक वेळी चिडायचं, गोंधळ घालायचं आणि मग यायचं सॉरी म्हणायला. वाघमारे काय हायतच, त्यांना दुसरं काही काम नाही ना. वाघमारे, मला अजिबात हाक मारायची नाही. तू जाय, तू मला नाही बोलायचं तुझ्याशी. जा. बया मी काय केलंय आता? जाऊन दे बया. हो मंजू, छपरचंद खा बर का. हा येऊ का मी? येते. हा काळजी घे बाय बर का, मी येते. लका 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 लका. हो भारती मॅडम, बघितलं का बातमी काय आल्या छापून तुमच्या लाडक्या वाघमाऱ्यांच्या नवऱ्याची म्हणजे सत्याची? हा, नवनिर्वाचित नगरसेवकाने बाजारपेठेत केली गुंडगिरी. अहो पुढे केवढा मोठा प्रश्नचिन्ह टाकलाय. आता प्रश्नचिन्ह टाकायची गरजच नव्हती. गुंडच आहे त्यो. खुसपुटे, तुम्ही तर आपल्या तव्यावर ना पोळी नका भाजू. आणि काय चुकलं हो सत्याचं? तो मुकादम काय धुतल्या तांदळाचं आहे? काय चाललंय? हा खुसपुटे, भारती मॅडम काय? खुसपुटे, हा पेपर वाचण्यापेक्षा आपलं काम करावं माणसाने. भारती मॅडम, लक्षात आहे ना, आपण पोलीस आहोत. आपण कायद्याचं पालन करायचं, कुणाची बाजू घ्यायची नसते, फक्त कायद्याची बाजू घ्यायची. आलं लक्षात? लिसन केअरफुली. या बातमीचं प्रकरण वरपर्यंत गेलंय आणि मला खूप सारे फोन आले सिनियर्सचे. थांबतच नाहीयेत. काय करायचं मी? हेच ते पोलीस स्टेशन आहे ज्यात शाहूपुरीचा प्रभाग येतो आणि त्या प्रभागाचा नगरसेवक आहे सत्यजित सुर्वे, ज्यानं भर बाजारात एका ज्येष्ठ नेत्याला आणि त्याच्या विरोधकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तरी देखील हे पोलीस इथंच आहेत, काही ऍक्शन घेतली नाही. बाहेर चल. खुसपुटे पायलट पोलिसांची मुजोरी पत्रकारांशी कसं बोलतायत ते पहा दर्शक हो. अजून देखील त्या गुन्हेगाराला अटक केली नाही. का करतील? नगरसेवक आहे ना, दबाव आणला असेल. सांगा साहेब, अजूनपर्यंत कारवाई का केली नाहीत? हे बघा, आमचा तपास चालू आहे आणि तुम्ही जसं म्हणताय ना तसं प्रेशर कुणी आणलं नाही आमच्यावरती. तो प्लीज आम्हाला आमची कामं करू द्या आणि एकदा का तपास लागला आणि जे काय सत्य समोर येईल त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल. तेव्हा प्लीज तुम्ही जा इथून. जा म्हणजे? आम्हा पत्रकारांना तुम्हाला प्रश्न विचारायचा हक्क नाही का? पाहिलं एका लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कसं वागणूक दिली जाते पोलीस स्टेशनकडनं? एक मिनिट शांत व्हा, कृपया शांत व्हा. हे बघा, मी तुम्हाला आश्वासन देतो, या गोष्टीची निष्पक्ष चौकशी होईल, कुठलाही पक्षपात होणार नाही. पण प्लीज आता तुम्ही इथून जा.
रणविजय, येस सर. या प्रकरणात आपल्याला लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी लागेल. सत्यजित रावांनी केलं ते चुकीचं आहेच, पण हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते बिनधास्त करा. येस सर. आणि लवकर करा. ठीक आहे. वाघमारे, हे घ्या, खाऊन घ्या जरा. वाघमारे, अहो सॉरी वाघमारे, खरंच सॉरी. चूक झाली माझी. मी मान्य करतोय की माझी चूक आहे ती, पण तुम्ही अशा रुचू नका बघू. तुम्ही बोला माझ्याशी, प्लीज बोला. वाघमारे. सत्या, मला नाही बोलायचं तुझ्याशी. जाय तू. नाही जाणार मी. तुम्ही बोला बघू माझ्याशी, बोला. सत्या, मला नाही बोलायचं. वाघमारे, तुम्ही जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी असं एका पायावर उभा राहणार आहे. तू एका पायावर उभा नाहीतर 4 पायावर उभा, मला फरक नाही पडत. अहो असं काय करताय वाघमारे? बर, मी काय करतो माहितीये काय? मी ना आजपासून प्राणायाम करायला सुरुवात करतो. म्हणजे कसं माझा राग जरा शांत होईल, माझं डोकं जरा शांत होईल. आजपासून कशाला, आत्तापासूनच करतो. हे बघा, तुमच्या समोरच करतो. झालं, जरा डोकं शांत झालंय माझं. वाघमारे, आता तरी बोला. हा, मला ना चांगलंच माहिती आहे तुम्हाला कसं म्हणवायचं ते. आता बघा. वाघ मारे, वाघ मारे, माफ करा मला, माफ करा, करा माफ मला, झाली चूक माझी, करा वाघ मारे, माफ तुम्ही मला, सगळा तुम्हारा राग जाऊ दे आज निघून, वाघ मारे, मेरा दिल कहता है यही, वाघ मारे, माफ करा महारानी तुम्ही, वाघ मारे. म्हणून चुका काय अधिकाराचे नसतात. बायकोला दिलेला शब्द कधी मोडायचा नसतो, नाहीतर हे असं करावं लागतं. मुझे माफ करो. सत्य दादा, ही हॉस्पिटल आहे, आपलं घर नाही. ती नर्सिंग ओढून जाईल. शांत राहा, शांत बोल. बलमा, हा, ए चल बाय. वाघमारे, हे बघा, चेष्टा लय झाली, पण आता मी तुम्हाला एकदम सिरियसली सांगतो. खरंच माझी चूक झाली आणि मी असं परत कधीच करणार नाही. तुमची शपथ घेऊन सांगतो. प्लीज मला एक चान्स द्या. इथनं पुढे असं झालं ना तर तुम्ही माझ्याशी बोलू नका, पण प्लीज मला आता एक चान्स द्या. आता मी तुमची शपथ घेतली ना, मग आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. बघा वाघमारे, तुम्ही जर माझ्याशी नाही बोलला ना तर माझी लय चिडचिड होती. बघा, माझं मन कशातच लागत नाही, माझ्या डोक्यात फक्त तेच चालू राहते. प्लीज मला माफ करा वाघमारे, प्लीज. ठीक आहे,
पण ही शेवटची चूक. परत जर चुकलास तर मी माफ नाही करणार तुला. ठीक आहे ठीक आहे, इथून पुढे असं नाही करत. मंजिरी, कशी आहे तब्येत तुझी? काय खाल्लंस का? हे बघ, वाघमाऱ्यांना आता आराम करायचा. तुझा नंतर भेटता. नंतर भेट म्हणजे आता आले तर भेटू दे की. सून आहे माझी ती. सून? लय लवकर आठवण आली की सूनची? का तुझी सून जेव्हा मरणाच्या दारात उभी होती तेव्हा कुठं होतीस तू? तेव्हा यायचं होतं ना इथं. हे बघ सत्या, तू लय पाण्यात बघायला लागलास बरं का मला. अरे डॉक्टर त्यांचं काम करत होते, किती थांबून काय करणार होते मी? आणि मी काय घरी जाऊन आराम नाही केला. म्हणजे तुला काय होणे म्हणून रात्रभर देव पाण्यात बुडून बसले होते. हाय का नाही ग सपने कवे? वय वय सत्य दादा, एकदम बरोबर बोलतात बघ मम्मी. मम्मी रात्रभर जेवले बी नाहीत बघ. ए कवे, तुला विचारलंय काय मी? आणि देव पाण्यात ठेवण्यापेक्षा ना इथे यायला पाहिजे होतोस तू. मग देव पावला असता तुला. सत्या, असा का वागायलास तू माझी? माझ्या लेकरा कोकरा वाकरा तू मला राक्षसासारखं समजायला लागलास बघ. अरे असं पाण्यात बघू नकस की. मी माझं दुःख तुला सांगायचं नाही तर कोणाला सांगायचं? आता माझा लेकच मला परक झाला म्हणल्यावर काय करायचं? सत्या, आता शपथ घेतलीस ना राग राग नाही करणार. मग आता परत त्या आला तेवढं तर भेटू दे की. ठीक. लई थोडक्यात वाचलीस बरं का तू. ही असं गोळी खाल्ली माफ केलं म्हणजे तुला तू लई मोठा तीर मारलाय असं वाटतंय का? गैरसमज आहे तुझा त्यो. तुला तुझी जागा बरोबर दाखवून देणार मी. माझ्याशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, ध्यानात ठेव. मम्मी साहेब, कोण किती दंगा करते आणि कोण कुणावर भारी पडते ना ते बघूयाच. तसं पण तुम्हाला तोंडावर पडायची सवय झालीच आहे. परत एकदा पडेल. चल काही सपनी. सत्या, अरे नको मम्मीचा एवढा विचार करू तू. बलमा, अरे मला ना मम्मीचं वागणंच काही कळत नाही बघ. कधी खरं वागते कधी खोटं वागते. आता जेव्हा गरज होती तेव्हा इथं नाही थांब आणि आता अचानक वाघमाऱ्यांना भेटायला आले. सत्या नको तू लोड घेऊ. आता मम्मी कशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. आता फक्त वहिनींचं बरं होणं महत्वाचं आपल्यासाठी. मिस्टर सत्यजित, हा डॉक्टर, आम्ही मंजूचे सगळे रिपोर्ट चेक केले. सगळे रिपोर्ट ओके आले. त्यामुळे आता काळजी करायचं काहीच कारण नाही. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. भावा, ऐकलंच का? वाघमाऱ्यांना घरी घेऊन जाऊ शकतो आपण आता. हो, मी आलोच. इकडे ऐक, वहिनी विचार मिळतोय. त्यांचं स्वागत एकदम जंगी झालं पाहिजे. तू फक्त सांग काय करायचं ते. हे बघा, तुम्ही सगळे पुढे जावा, घर वगैरे सजवायला घ्या. मी आता येतो, जा. बरोबर. नगरसेवक आहे सत्यजित सुर्वे, ज्यानं भर बाजारात एका ज्येष्ठ नेत्याला आणि त्याच्या विरोधकाला जीवे मारण्याची धमकी दिली. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. पत्रकार जसं सांगितलं होतं तसं अगदी काम एकदम चोख केलं. धन्यवाद तात्यासाहेब. तुम्ही म्हणाला होतात की काम झाल्यानंतर पत्रकार पत्रकार तू पत्रकार, आम्ही आमदार. आम्ही फक्त आश्वासनं देतो, ते पूर्ण होतीलच
याची खात्री यांनी देत नाही. गेलास तरी चालेल. दादासाहेब, अरे ये मुकादम. हे बघ, हे खास तुझ्यासाठी एक भेट वस्तू आहे बघ. ये तिथेच थांब. तात्यासाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तक्रार करून झालीये. आता पुढं मी काय करायचं ते पण सांगा ना. काही नाही करायचं. काही म्हणजे काहीच नाही करायचं. तो सत्या तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही. अहो, तो सत्या पोलिसांना पण नाही घाबरत. त्यात त्याच्या बायकोला गोळी लागली म्हटल्यानंतर तो तुम्हाला पण घाबरणार नाही. आमचा पाळलेला माणूस आहे सत्या. त्याला कसं हँडल करायचं आम्हाला माहिती आहे. तुझ्या अंगाला सुद्धा धक्का लावणार नाही. हा, पण एक काम करायचं ना. मी काय काम करायचं? दूर जायचं. कुठं? वर. म्हणजे इथून स्वर्गात किंवा नरकात. जशी तुझी कर्म असतील तसं नियोजन होईल. मग तुर्तास शांत बसायचं, गप्प राहायचं, गरीब बनून राहायचं. गेलास तरी चालेल. फोन ठेवून जा. हा बाप्पा, कसं डेकोरेशन वाटतं का दिवाळीने दसरा असल्यासारखा. बळवंता, खरंच तू आणि सत्याने मिळून छान घर सजवलंय बघ. अहो, मी गेले, आपल्या हाताला शोभाच आहे बाप्पा. तर लय भारी झाले बघ डेकोरेशन. हा, मग मी काय म्हणतो माहिती आहे बाप्पा, डेकोरेशनची कामच घेतो है ना. हा, घेऊन टाक. माझा फुल सपोर्ट आहे बघ. घेऊन टाक. आहे ना. दे 5,000 रुपये. कुसली 5,000? ही डेकोरेशन तुझ्यासाठीच केलं असं समज. दे. मी नाही देत, तुझं बघते. मम्मी, कसं वाटलं डेकोरेशन? मी केलं स्वतः. अरे आलेच.